श्री स्वामी समर्थ. तर हे बघू शकते, हे रस्त्याचं का दाखवलं आहे तर माझ्या आयुष्याची जोडीदाराची सुरुवात इथून झाली होती. आणि हे गाव आहे सणसवाडी, जे शिक्रापूरजवळ आहे. इथून माझ्या म्हणजे लग्न झाल्यानंतर संसाराची सुरुवात झाली होती, म्हणून हा तुम्हाला रस्ता दाखवते. आणि नंतर मी या गावात येणारच आहे, अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहे की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये, नंतरच्या व्हिडिओमध्ये येईलच तुम्हाला. मग काय, हे जे मंदिर गेलं त्यावेळेस लग्न झाल्यानंतर नवरा नवरी पहिल्यांदा जातात ना मंदिरात एका गाव दर्शनाला, तर त्या मंदिरात पहिल्यांदा गेलो होतो. आणि नंतर मग काय, इथं आल्यानंतर थोडंसं सणसवाडी पास झाल्यानंतर मग इथं थोडंसं चहा प्यायला थांबलो. म्हटलं चला आता चहा पिऊन घेऊया, काय करणार आहे, कारण खूप थकायला झालं होतं आणि घरातच चहा प्यायचं होतं, पण बराच वेळ झालं आणि जवळजवळ अर्ध्याला अर्धा प्रवास केला होता. आणि मग इथं चहा प्यायला थांबलो. चहा आमच्या साहेबांकडनं होतं आणि ह्या हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबल्यावर तर चहा खूप छान होता, खूप टेस्टी होतं. आणि मग मी दादाला दाखवत होते, हे काय असं लावलेलं आहे, असं काहीतरी गौरी गणपतीत करूया. मग इथं लेकीचं चालू होतं, आपलं फोटो काढायची स्टाईल बघू शकताय तुम्ही. आणि मग माझी काय बसण्याची स्टाईल. नंतर साहेबांसोबत परत इथं बसले आणि मग छान असं व्हिडिओ काढत होते मुलांना घेऊन वगैरे. आणि त्यांचं चालू होतं कुरकुरे चिप्स काही काही खाण्यासाठी, कारण गाडीत बसलं म्हणल्यावर कुठं तर बाहेर चाललं. आणि चहा प्यायला जिथं थांबू तिथं काहीतरी खायला नाही घेतलं, मग ते पोरं कशी. आणि पोरांना नाही खायला घेतलं तर मग काय उपयोगाचं आहे. आणि बघू शकताय, जिथं जायचं होतं ते आलेलं आहे रांजणगावचा गणपती. आता इथं आलेला आहे आम्ही रांजणगावच्या गणपतीपाशी, तर तुम्ही बघू शकताय. पोचलो फायनली शेवटी गणपतीचं, पण तिथं गेलो आणि असं झालं आहे, हे बघा, श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती माझा मोरिया असं लिहिलेलं आहे. आणि मग इथं हे हत्ती उभारलेलेच आहेत. मग पोचलो रांजणगावमध्ये आणि मग गाडी पार्किंग केली आणि पार्किंगला 20 रुपये घेतले गाडीसाठी. म्हटलं चला जाऊ द्या. मग इथं उभारल्या साहेबांना म्हटलं थोडेसे फोटो काढून घेऊया. मग काय थांबतोय का आम्ही. आणि मग इथं असंच थोडासा व्हिडिओ काढला आणि मग फोटो काढायचं सुरुवात झाली. फोटो काढून घेतलं मुलांनी, आम्ही सगळ्यांनी, ज्याला जसं पाहिजेलं आहे तसं. आणि मग इथं छान असं गणपतीचं दर्शन घ्यायचं, तर आत मंदिरात गणपतीचं दर्शन भेटलेलं नाही. आणि मग हे दगडी बांधकामाचं तुम्ही बघू शकता, असं आता बघायला भेटत नाही. जे जुनं आहे तिथंच कुठंतरी असं जुनं दगडी बांधकामाचं भेटतं. मग साहेबांनी आणि मी इथं हत्तीजवळ उभारलो आणि एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला. नवऱ्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढायचं ते एन्जॉय वेगळंच असतं. आणि मग इथं परत एकदा महागणपतीचं दर्शन घेतलं आणि हे सगळं आजूबाजूचं सगळं व्हिडिओ काढून घेतला, कारण गणपती बाप्पा मोरया म्हणत आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताच इथं प्रवेश करताच अष्टविनायकाचे असे गणपती लावलेले होते. 4 गणपती ह्या बाजूने आणि अष्टविनायकाचे नावं पण होते इथं बघू शकताय तुम्ही. मयुरेश्वर आहे, सिद्धिविनायक, सगळ्या गणपतीचं इथे हे केलं होतं. आणि मग आतमध्ये पायऱ्या उतरून निघालो, तर इथे एक थोडासा व्हिडिओ काढ बाळा म्हणलं. आणि मग असा कधी व्हिडिओ झालेला नाही आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये माझी तब्येत खूप अशी बारीक दिसायला लागली, कारण कामाला चालले तर तब्येत मनाने उतरून गेली. आणि मग इथं असा व्हिडिओ काढून घेतला दोघाचा एक छान असा. म्हटलं चला छोटासा व्हिडिओ काढूया. खूप दिवस झाला असं व्हिडिओ काढायला, असं एन्जॉय करायला आत्ता भेटत नव्हतं. आणि मग खूप दिवसात नाही असं बाहेर पडलो आणि मग एन्जॉय चालू झाला. मग इथं बघतो तर भाजी बघा इतकी स्वस्त होती, पण कधी घ्यावं आणि कधी घ्यावं. घेते दर्शन करून झाल्यानंतर म्हणले. आणि मग राहिलं इथं ते वाजवत होते, त्यांना इथं पैसे टाकायचे होते, ते पण राहिलं. खूप सुंदर असं डायरेक्ट भाजी शेतातनं तोडून आणलेली होती. आणि हे असं गणपतीच्या इथं फुलं हार सगळं विकायला बसलेलं होतं. आणि हे जे आहेत ते आंधळे होते बहुतेक, ते बसले होते. आणि गणपतीचं मेन आतलं होतं गणपतीचं, ते बंदच झालेलं होतं, कारण आतमध्ये काहीतरी गणपतीच्या मंदिरात बांधकाम काहीतरी काम चालू होतं, म्हणून ते बंद होतं. मग इथं गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये गेलो आणि परत माघारी आलो. अरे बापरे, आपण नारळ घ्यायचं विसरलं. मग इथून दर्शन घेतलं आणि मग नारळ घेतलं. आणि मग देवाला गेलो आहे आणि गंध नाही लावला तर मग कसं काय, त्याशिवाय देवाला गेल्यासारखं वाटतच नाही. मग काय, इथं लहान मुलगी होती छोटीशी, शाळेला जाऊन लोक म्हणजे परिस्थिती कशी असते बघा, प्रत्येकाची वेगवेगळी असते, कष्ट करावंच लागतात. आणि मी त्या छोट्याशा मुलीने गंध लावला आणि मग छान असे गंध लावून जोडीने दर्शन घ्यायला गेलो. नारळ फुलं हार प्रसाद सगळं घेतलं आणि गणरायाला इथं अर्पण केलं. म्हणलं बाबा गणराया असंच सुखी ठेव आमच्या जोडीला, आणि छान पोरांची भरभराटी होऊ दे, आमची होऊ दे, आणि जे काही करतो त्याच्यामध्ये यश मिळू दे, मुलांचं चांगलं शिक्षण होऊ दे, आरोग्य चांगलं ठेव सगळ्यांना, असं काही मागितलं. आणि वाईट शक्तीपासून लांब ठेव, जे चाललेलं आहे ते चांगलं राहू दे असंच. आणि असं म्हणत पुढं आलो. पुढं आल्यानंतर माझ्या लेकीने हे असं काहीतरी घेऊन आली. आणि बघू शकताय मला हे खूप आवडतं, लहानपणाची आठवण शाळेतली. हे कुठं दिसलं की मी घेते आणि मला खूप छान वाटलं. आणि मग ती माझी स्माईल बघण्यासाठी खूप हे झाली होती. मग इथं काय हे घेतलं, पण हे खाल्लंच नाही आहे, ते अजून बी बॅगेत तसं आहे.
आणि मग इथं छान असं सुंदर ही स्टॉल लागलेले होते, प्रत्येक वेगवेगळे होते. पण काही घेतलं नाही. प्रसाद वगैरे तर फुटाणा आणि ह्याचा तिळाचा होता, तिळगुळाचा. छान अशा दगडी म्हणजे हे मूर्त्या होत्या गणपतीच्या, हत्ती, सिंह सगळं छान होतं. पण खूप महाग, गौरी गणपतीत घ्यायचं म्हणलं तर खूप महाग होतं. मग काय निघालं असं मस्ती मस्करी करत. हे इकडं चालू होतं चुलत्या पुतण्याची मस्करी. आणि हा लेक बघा कसं आईला सांभाळून घेऊन चाललेला आहे. त्याला वाटतं आई आपली, वय झाले आईचं. नाही असं काही नाही आहे. तर लेक आहे मस्करी करत आईला सांभाळत घेऊन चाललेला आहे. कोण म्हणाल का आम्ही मायलेकरं आहे, खरंच. त्यानंतर मग गणपतीचं दर्शन घेतलं आणि गजर केला, गणपती बाप्पा मोरया म्हटलो आणि मग निघालो अशा दिशेने की पुन्हा आपल्याला जायचं आहे परत सणसवाडीच. तर आता निघालो आहे, मस्त गणपतीचं दर्शन झालं आणि लेकीची काहीतरी बडबड चालू आणि मी पण इथे तिला म्हणत होते की बघा आता प्रत्येकजण मी व्हिडिओ काढायला लागले की ज्याचे त्याचे चेहरे छान आहेत का, दिसतोय कसं असं बघते. आणि दादा आमचा आहे की चेहरा झाकून घेते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.